सर्व पोलीस पाटील बांधवांना आणि महाराष्ट्रातील जागृत नागरिकांना नमस्कार आणि रामराम. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि विशेषतः आमच्या सर्व पोलीस पाटील बांधवांमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची चर्चा सुरू आहे. ते म्हणजे निवडणूक विभागाकडून पोलीस पाटलांना सहाय्यक BLO म्हणजेच असिस्टंट बूथ लेवल ऑफिसर म्हणून काम करण्याचे आदेश मिळत आहेत. हा आदेश आल्यापासून अनेकांच्या मनात संभ्रम आहे. काही ठिकाणी नाराजीचा सूर आहे, तर काही ठिकाणी संभ्रमावस्था आहे की अरे, आपल्या मूळ कर्तव्याव्यतिरिक्त हे नवीन काम आपण का करायचं. पण मित्रांनो, कायदा काय सांगतो, हे काम आपल्याला का करावं लागणार आहे, याचे आपल्या गावाला आणि आपल्या पदाला काय फायदे आहेत, आणि समजा जर आपण हे काम केलं नाही तर त्याचे कायदेशीर परिणाम काय होऊ शकतात, या सर्व गोष्टीवर आज आपण अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस पाटील बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या इतर सहकार्यापर्यंत शेअर करा. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की प्रशासनाने हे आदेश कोणत्या अधिकाराखाली काढले आहेत. मित्रांनो, भारताच्या संविधानाने आणि निवडणूक प्रक्रियेने प्रशासनाला काही विशेष अधिकार दिले आहेत. त्यानुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 13(ब)(1) आणि 2 अंतर्गत हे आदेश काढण्यात येतात. हा कायदा स्पष्टपणे सांगतो की जेव्हा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करायच्या असतात, त्याचे पुनरीक्षण करायचे असते, म्हणजेच नवीन नावे नोंदवणे, मयत व्यक्तीची नावे वगळणे किंवा दुरुस्त करणे, याला आपण विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणतो. हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम करण्यासाठी निवडणूक विभाग कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्याची किंवा योग्य वाटेल त्या व्यक्तीचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO किंवा त्याचा सहाय्यक म्हणून नियुक्ती करू शकतो. त्यामुळे कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिलं तर हा आदेश कोणत्याही वैयक्तिक आकसातून नसून कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रशासनाने आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे. हे आपल्याला सर्वात आधी समजून घ्यावे लागेल. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. पाटील म्हणून आपल्याला या 1 महिन्याच्या कालावधीत नक्की काय काम करायचे आहे. मित्रांनो, हे काम साधारणपणे 1 महिन्याच्या कालावधीसाठी असते. या काळात आपल्याला मूळ BLO जे सहशिक्षक किंवा इतर शासकीय कर्मचारी असतात त्यांच्यासोबत सहाय्यक म्हणजेच असिस्टंट म्हणून काम करायचे आहे. यात पुढील प्रमुख कामाचा समावेश होतो. गावात जे तरुण तरुणी नुकतेच 18 वर्षाचे झाले आहेत त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांचे फॉर्म भरून घेणे. गावातून जे नागरिक कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांची नावे यादीतून सन्मानपूर्वक आणि कायदेशीर प्रक्रियेने वगळणे, कारण गावातील प्रत्येक व्यक्तीची इत्यंभूत माहिती फक्त पोलीस पाटलालाच असते. नावातील चुका, पत्त्यामधील बदल दुरुस्त करणे आणि मतदार यादी पूर्णपणे पारदर्शक बनवणे हे काम करण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ देऊन BLO अधिकाऱ्यांनी दिलेल्या नियोजनानुसार गावात प्रत्यक्ष फिरून ही मोहीम यशस्वी करायची आहे. आता अनेक बांधवांच्या मनात हा विचार येऊ शकतो की आपल्याकडे आधीच गावातील तंटे मिटवणे, कायदा सुव्यवस्था राखणे अशी अनेक कामे आहेत. मग आपण या कामाला नकार दिला तर काय होईल, किंवा आम्ही हे काम करणार नाही अशी भूमिका घेतली तर कायदेशीर अडचण काय येऊ शकते. मित्रांनो, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मध्ये जेवढे अधिकार दिले आहेत तेवढ्याच कडक शिक्षेच्या तरतुदीही आहेत. या कायद्यातील कलम 32 नुसार जर कोणत्याही नियुक्त कर्मचाऱ्याने निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा केला, आदेश पाळण्यास नकार दिला किंवा कामात टाळाटाळ केली तर तो कायदेशीर शिक्षेस पात्र ठरतो. यात थेट शिस्तभंगाची कारवाई, प्रशासकीय निलंबन किंवा फौजदारी गुन्हा दाखल होण्यापर्यंतच्या कडक तरतुदी आहेत. निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते, त्यामुळे या कामाला आपण थेट नकार देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी अत्यंत गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. पण मित्रांनो, आपण या कामाकडे फक्त कारवाईची भीती किंवा अतिरिक्त बोजा म्हणून का पाहावे. चला आपण याचे सकारात्मक पैलू आणि फायदे पाहूया. गावचा पोलीस पाटील हा केवळ एक पद नाही तर तो गावचा कणा असतो.
गावातल्या प्रत्येक घराची, प्रत्येक माणसाची नावानिशी आणि स्वभावासहित माहिती फक्त आणि फक्त पाटील साहेबांनाच असते. शिक्षक किंवा इतर बाहेरून येणारे अधिकारी गावातल्या प्रत्येक घराला ओळखू शकत नाहीत. जिथे खरी गरज भासते ते आपल्या अनुभवाची. तुमच्या गावात एकही पात्र मतदानापासून वंचित राहणार नाही, ही मोठी जबाबदारी तुमच्या हाताने पार पडेल. जेव्हा तुम्ही निवडणूक विभागाचे हे काम चोख पार पाडता तेव्हा तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन आणि जिल्हा पातळीवर तुमची एक कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण होते. या निमित्ताने गावातील प्रत्येक कुटुंबाशी तुमचा संपर्क अधिक घट्ट होतो, ज्यामुळे भविष्यात गावातील इतर तंटे किंवा वाद मिटवताना तुमच्या शब्दाला अधिक वजन प्राप्त होते. त्यामुळे माझ्या सर्व पाटील बांधवांना नम्र आव्हान आहे की हे काम आपण एक आव्हान आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वीकारूया. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर आपले गाव मतदार नोंदणीत संपूर्ण तालुक्यात आदर्श कसे बनेल यासाठी आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो, हे होते सहाय्यक BLO नियुक्तीच्या आदेशाचे संपूर्ण कायदेशीर आणि व्यावहारिक विश्लेषण. मला खात्री आहे की या व्हिडिओमुळे तुमच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या असतील आणि कामाला लागण्यासाठी तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली असेल. तुम्हाला या नवीन जबाबदारीबद्दल काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या सर्व पोलीस पाटील बांधवापर्यंत आणि विविध संघटनांच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना योग्य माहिती मिळेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका माहितीपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम राम.